नमस्कार, मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे. परिवर्तन पॅनलने अखेर जल्लोषात उधळला गुलाल, सभापतीपदी वैजयंता कुंजीर बिनविरोध. पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सभापती निवडणूक संपन्न. पुरंदर तालुक्यातील सासवड येथील पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात सभापती पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये सभापती पदासाठी वैजयंता कुंजीर, उपसभापती पदासाठी गोरक्षनाथ चव्हाण तर मानद सचिव पदासाठी सुधीर मेमाने यांचे एकच अर्ज दाखल झाल्यामुळे या निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत श्रीखंडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी सुनील जगताप यांनी जाहीर केले. यानंतर परिवर्तन पॅनलने अखेर जल्लोषात गुलाल उधळून आनंद साजरा केला. आपण आता एक आहोत, भविष्यातही एकच राहणार याचा इशारा यावेळी समितीने दिला. 15-0 आमचा नारा होता, पण काही तांत्रिक चुकांच्यामुळे ते शक्य झाले नाही. पण तरीही ते आमचे उमेदवार पडले आहेत, त्यांचा सन्मान आम्ही त्या वेळी करणार आहोत, असे शिक्षक नेते प्रदीप कुंजीर यांनी सांगितले. यावेळी संचालक राजेंद्र कुंजीर, चंद्रकांत जगताप, अनंता जाधव, दत्तात्रय फडतरे, शरद पवार, संतोष कुंजीर आदी उपस्थित होते. पुरंदर पंचायत समितीच्या सदस्य सुनीता कोलते, पुरंदर पंचायत समितीच्या माजी सभापती ॲडव्होकेट गौरी कुंजीर, वाघापूरच्या सरपंच रेवती कुंजीर, शिवसेना नेते ॲडव्होकेट नितीन कुंजीर, नवनिर्वाचित उपसभापती गोरक्षनाथ चव्हाण, मानद सचिव सुधीर मेमाने, गोरख मेमाने, अरुण महाडिक तसेच परिवर्तन पॅनलचे पॅनल प्रमुख राजेंद्र जगताप, तानाजी फरतडे व प्रदीप कुंजीर यांनी आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन बाळासाहेब फडतरे यांनी केले, तर आभार धनंजय जगताप यांनी मानले. आपली सगळ्यांची तुमच्याची पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था त्या संस्थेच्या सगळ्या सभासदांची सगळ्या मुद्दामून कारण चेअरमन माझ्या म्हणजे सगळ्या सभासदांचा चेअरमन असतो. खेळमेळीच्या वातावरणात निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये सभासदांनी जो काही कौल दिला तो कौल मान्य करून आमच्या वहिनी म्हणजे वाघापूरकरांच्या वतीने विशेष आभार मानतो, कारण आमच्या गावाला संधी मिळते याचं सगळ्या गावच्या वतीने सभासदांचा आभार मानतो. वहिनी राजा आहेत, प्रदीपदारांचं मार्गदर्शन आहे, परत आपले बाळासाहेब सर आहेत किंवा सगळं तुमचं संचालक मंडळ आहे. आमचा भाऊ संतोष अण्णा त्याला पण या संधी मिळली, त्यामुळे आम्ही मनापासून या निवडणुकीत जास्त विशेष आनंदित आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्या मतदारांचे आभार मानतो. वहिनींच्याकडून चांगलं काम होईलच, राजा भाऊंचं मार्गदर्शन आहे. संस्थेची अशीच प्रगती होत राहो, संस्थेचं नाव असंच मोठं होत राहो आणि शिक्षक मंडळींनी अशीच चुरशीची खेळमेळीच्या वातावरणात लावणे जर निवडणूक लढली त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. म्हणजे एक आदर्श आहे किंवा ठीक आहे, निवडणूक काय असते, लोकशाहीचा उत्सव असतो. या उत्सवामध्ये प्रत्येकाने मत मांडण्याचा अधिकार असतो, लोकांना कन्व्हिन्स करण्याचा अधिकार असतो. तो एवढा सुंदर पद्धतीने सगळ्यांनी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, त्यातून जे काही यश आलं. पण सगळे एकमेकांचे मित्र आहेत, असं बाकीच्या निवडणुकांच्यात नसतं. काय होतं मामा की बाबा लोकांचे एकमेकांचे हे राहतात, पण हिथंच वेगळी निवडणूक आहे आणि हे खूप चांगलं. जी बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर राजेंद्र प्रसादना आपली अपेक्षित लोकशाही होती, ती लोकशाही हीच आहे की तुम्ही तुमचं कन्व्हिन्स करा, तुमचं मत मांडा, तुम्ही कशी योग्य उमेदवार हे सगळ्या लोकांना समजून सांगा. पण त्यानंतर जनमताचा जो मतदारांचा कौल असेल प्रदीप सर, तो सगळ्यांनी मान्य करा. ही अपेक्षित आहे की यशस्वी 100% भारतीय लोकशाही आपल्या संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने यशस्वी होताना दिसते. हा लोकशाहीचा उत्सव सगळ्यांनी एन्जॉय करा. तसंच इथून पुढे संस्थेची भरभराट कशी व्हावं अशी सगळ्यांनी प्रयत्न करावा, एकदिनाने काम करावं. मेमाने सरांचा काहीतरी वाढदिवस आहे, त्यांना पण दोन शब्द सांगून जय हिंद जय महाराष्ट्र. खऱ्या अर्थाने मजबूतपणाने उभा राहिला आहे. मी सर्वांचं शब्द सुमनाने या ठिकाणी परत एकदा स्वागत करतोय. आणि आज ज्यांची सभापती निवड झाली ते आपल्या सर्वांच्या खरं तर 3 तारखेला सावित्रीबाई फुले जयंती आणि महिला दिनाचं औचित्य म्हणा, महिलेला न्याय म्हणा, जे काय म्हणता येईल ते म्हणा, परंतु देण्याचं काम आज या आदरणीय काकांना एक ज्येष्ठ म्हणून आमच्या महिला सभापतींना या ठिकाणी आपले शुभ हस्ते सन्मानित करायचंय. आदरणीय वैजयंताताई कुंजीर त्यांना सुनील काकांचे शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित.
निष्काम कार्यकर्तृत्वाचा प्रयत्नाचा आणि निर्भय यशाचा हा सन्मान होता. यानंतर उपसभापती म्हणून त्यांची निवड झाली. ते कमी बोलणार पण काम जास्त करणार. या भूमिकेमध्ये ज्यांचं काम राहिलंय ते गोरक्षनाथजी चव्हाण यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. मी आदरणीय शरदरावजी कुंभार यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते या ठिकाणी आपण चव्हाण साहेबांना सन्मानित करावं. यानंतर ज्यांची एमडी म्हणून निवड होते, मानद सचिव म्हणून ज्यांना निवडण्यात आलं ते सुधीरजी मेमानी यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केले जाते. कार्याध्यक्ष विजयरावांना विनंती की आपल्या शुभ हस्ते हा विजयी सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करायचा, या ठिकाणी सन्मानित करायचा आहे. ही जागा घेतली, इमारत बांधली, उत्पन्न सुरू केलं, उद्देश साध्य करण्यासाठी. इथून पुढचे 5 वर्षाचा कारभार पारदर्शक करा, सभासदांना न्याय द्या. एखादा चुकला म्हणून त्याला माफ करा, तुम्ही मोठं म्हणून दाखवा. परंतु हा पायंडा, चुकीचा पायंडा प्रथा, चुकीच्या प्रथा काळ सोपवता कामा नये. माझ्या दुःख नाही. या प्रवृत्ती मात्र तुम्ही निश्चितपणे बाजूला करा आणि पारदर्शक कारभार करा. जी काय आपली टीम आहे, एकत्रित काम केलं तर 5 बोट एकत्र आले तर निश्चितपणे रिझल्ट मिळतो. त्याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आपल्यात काही जवळच्या मित्रांचा पराभवही झालेला आहे. लक्षात घ्या, पराभव का झाला याचा विचार करून आपण पुढे गेलो पाहिजे. आपल्यातही काही दोष, आपण व्यक्ती आहोत, आपल्या काही चुका होतात. निवडणुकामध्ये बऱ्याच वेळेस या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. निवडून आला मामा नूतन एमडी तानाजीराव फडतरे, शिक्षक संघाचे अध्यक्ष आणि सर्व संघटनांचे पदाधिकारी. गेले 1 महिना 2 महिने या निवडणुकीचा झंझावात अतिशय जवळून मला पाहायला मिळाला. चांगला जर काही करायचं असेल तर त्यासाठी संघर्ष करावा लागतो. तानाजीरावांनी एका चांगल्या मुद्द्यावर राजीनामा देऊन बाहेर पडले आणि खऱ्या अर्थानं परिवर्तनाला सुरुवात झाली. सर्व मंडळी ज्या उद्देशाने एकत्र आली, एक चांगला कारभार, पारदर्शक कारभार आपल्याला करायचा आहे. यामध्ये मामासारख्या एका चांगल्या शिक्षक नेत्याला काही त्रासही सहन करावा लागला. ती प्राथमिक शिक्षकांची निवडणूक आहे, काही बाह्य शक्तींनी यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न. तर यानंतर मी बरेचसे आपल्या या ठिकाणी कार्यकर्ते मंडळी आहेत ज्यांनी याच्यामध्ये खारीचा वाटा कोणाचा असेल, कोणाचा सिंहाचा वाटा असेल, पण सर्वांच्या मुळे हे संपादन झाले. तर कमीत कमी शब्दामध्ये मी वारंवार सांगतो, कारण बरेच जण बोलणारे आहेत. या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात. आदरणीय बांधसरावांना सुरुवातीला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करायला सांगतो. विनंती आहे की बांधसराव या ठिकाणी शुभेच्छा. सर्व शिलेदारांचं येथे मंडळींचं मनापासून स्वागत आहे. परंतु सर्व शिलेदारांचं मनापासून मी स्वागत करतो, कौतुक करतो. कारण या शिलेदारांच्यामुळेच आपल्या परिवर्तन पॅनल त्या ठिकाणी विजय झालेला आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा स्वागत करतो की जे आपले जे पराभूत उमेदवार झालेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात दिलदार उमेदवार संजयजी निर्देश, तुमचं सगळ्यात मोठ्या मनाने मी कौतुक करतो की मला एक वाटत होतं की आतमध्ये सर्वांमुळे बाकीचे सुद्धा जर असेल अजून आनंद वाटला असता. कारण तुमच्या त्यागामुळेच आज इथे जी बसलेत ना ते तुमच्या त्यागामुळे इथे बसलेले आहेत. त्यामुळे तुमचं अतिशय मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं. आज या ठिकाणी आपल्या परिवर्तन पॅनलच्या कार्यकारिणीच्या निवडीत प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय दादा असतील, आदरणीय काका असतील,
काकांना तर शिक्षक नाही, पण काकांना शिक्षकांविषयी अतिशय प्रेम आहे, जिव्हाळा आहे. याचा आम्ही एका ट्रिपमध्ये अनुभव घेतलेला आहे. आमच्या राज्याचे नेते आदरणीय मामा असतील, तानाजीराव असतील, सर्व नेते मंडळींना आणि आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असणारी आमची भगिनी वैजयंता कुंभारकर कुंजीर मगाशी म्हणले अगोदर आमची भगिनी नंतर कुंजीर असूया. तर नंतर आमचे बंधू आदरणीय सुधीरजी मेमाने, मित्र चव्हाण सर यांच्या निवडी प्रसंगी आपण या ठिकाणी आहोत. आणि विद्यमान संचालक आपलं सर्वांचं प्रथमतः मी मनापासून स्वागत करतो. ह्या निवडी प्रसंगी मला एक सांगावं असं वाटतं की प्रथमतः काय झालं होतं माहितीये का, आपले जे विरोधक आहेत ह्या विरोधकांनी पहिला आपल्या मुळावरती खाव घालण्याचा प्रयत्न केला होता. खाव म्हणजे काय की पहिली गोष्ट त्यांनी सगळ्यात मोठं टार्गेट केलं होतं की मामांना टार्गेट केलं होतं. जर मामांना जर इथं तालुक्यामध्ये जर ठेवलं नाही तर आपण ही पतसंस्थेचे इलेक्शन एका म्हणजे व्यवस्थित सरळ मार्गे जिंकू असं त्यांचा हेतू होता. परंतु मामांच्या पाठीमागे काही नेतृत्व होतं, त्या नेतृत्वाच्यामुळे मामांचा तर पराभव ते करू शकले नाहीत. याचे साक्षीदार अध्यक्ष गणेश लामांडे, मानदास कुंभारकर आहेत. त्यावेळेस देवन वेळ पडली तर काका आमदार साहेबांशी सुद्धा आम्ही वाकडं बोललो. त्यावेळेस आमदार साहेब स्वतः जिल्हा परिषद मध्ये आल्याचे साक्षीदार आम्ही आहोत. मामा तर म्हणजे माझी बदली कुठेही होऊन द्या, परंतु निवडणूक मात्र मी हातातून जाऊन देणार नाही. त्यासाठी मामा तुमचं अतिशय मनापासून कौतुक करावं असं वाटतं. कारण ते मुळावरती घाव घालण्याचा प्रयत्न केला. प्रदीपदादाच्या बाबत सांगा, प्रदीपदादा कुठे असून द्या ह्याला विचारणार की काय झालं कसं झालं. सगळ्यात महत्वाची जे सूत्र आहे की प्रदीपदादा काही तानाजीरावांसारखं नेतृत्व आहे आणि आमच्यासारखे जे काही मावळे, त्या मावळ्यांच्यामुळे आपण आपल्या परिवर्तन पॅनलच्या या ठिकाणी हे करू शकलो. मला दुसरं एक सांगावं असं वाटतं की ज्यावेळेस आपला विजय झाल्यानंतर काही उमेदवार पराभूत झाले, परंतु विजयी झालेले उमेदवार सुद्धा रडत होते. का रडत होते? याला मीच विजय झालो, माझ्याबरोबरचा सहकारी पराभूत झाला. ह्याचं उदाहरण म्हणजे आनंद जाधव. मी स्वतः डोळ्याने पाहिलं. काल रात्री एका ठिकाणी बसलो होतो. एक आपले नेते म्हणले की माझा भाऊ पडला. माझा भाऊ म्हणजे विजयी झाला, म्हणजे माझा भाऊ बाकीचे पडले, त्याच्यामुळे ते सुद्धा रडत होते. धनाजीराव जगताप सर, संदेश पराळे सारखा कार्यकर्ता सुद्धा ढसाढसा रडला. वाईट म्हणजे एवढं वाटतं की हा म्हणजे सर्वसामान्यांनी ही निवडणूक हाताशी घेतली, आपले सहकारी पडले म्हणून संजयराव बाकीचे सुद्धा रडले, त्यांना सुद्धा आत्मीयता आहे. पण मला एवढं वाईट वाटतं की आपले जे बाकीचे झाले, रेखा टिळेकर असतील, संजय जगताप असतील, सोपान जगदाळे असतील, अजय जाधव असतील, बाकीच्यांनी आज खरं यायला पाहिजे होतं मामा. तुमच्या त्यागामुळे ही आपलं हे असो. परंतु मला आता नेते मंडळाने ठरवलेलं आहे ज्या ज्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे त्यांना मानाचं सन्मानाचं पद देण्याचं ह्या नेते मंडळींनी पूर्णपणे विचार केलेला आहे. त्यांच्याशिवाय दुसरं कोणालाही पद देऊ नये. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझी एक अपेक्षा आहे तानाजीराव की जे आपले 6 उमेदवार आहेत ना त्यांचा प्रथम सन्मान झाला पाहिजे. कारण त्यांचा सन्मान ह्या आता जी निवडतात त्यांच्यापेक्षा मोठा सन्मान करायचा त्यांचा. तुमचा तर सन्मान होतच राहील, परंतु कारण ते सुद्धा आपलेच बांधव आहेत असं मला वाटतं. ज्या ज्या शिलेदारांनी आपल्या पतसंस्थेच्या इलेक्शन संदर्भामध्ये ज्यांनी खरीचा वाटा उचलला, ज्यांनी सहकार्य केलं, ज्ञात अज्ञात सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, कौतुक करतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची जी संयोजकांनी संधी दिली त्यांचं मी आभार मानतो. सुंदर अशा शुभेच्छा आपण या ठिकाणी दिल्या. यानंतर बऱ्याच वेळा ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोजके कार्यकर्ते बोलते. मगाशी मी उल्लेख केला, उमेदवारांना कधी बोलण्याची संधी दिली नाही, तुम्ही तुमचं काम करा. परंतु तत्पूर्वी शिक्षक संघाचे तालुक्याचे कार्याध्यक्ष विजयरावजी या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. विजयराव या ठिकाणी शुभेच्छा देतात. पुढे इलेक्शन थोडीशी वेगळी होती. म्हणजे तानाजीराव असतील, मामा असतील, आता उल्लेख भामदास सगळ्यांचा केलाच की नियोजन कसं करायचं, सूक्ष्म नियोजन. इतर वेळेस अगोदर ज्यावेळेस स्वाभिमानी समितीची निर्मिती झाली किंवा संघटना वेगळी होती, त्यानंतर जो आपला परिवर्तन पॅनल झाला त्यावेळेस थोडंसं अंतरच होतं. एक खूप छान गोष्ट झाली तानाजीराव, आम्हाला तुम्हाला सर्वांच्या जवळ आलो आपण सगळेजण, आणि जवळ आल्यामुळे एकमेकांचे स्वभाव इतके छान समजले. आनंदाची माझी चर्चा झाली होती की एक मोठी दरी नष्ट झाली, आणि त्या नष्ट झाल्यामुळे मला ह्या इलेक्शनमध्ये खूप मित्र मिळाले.
हा माझा सगळ्यात त्याच्यातला फायद्याची गोष्ट होती की मला खूप मित्र मिळाले या इलेक्शनमध्ये. एक छोटं नियोजन असेल, एका व्यक्तीने केलेल्या नियोजनाला सगळ्यांनी संमती कशी द्यावी हे इथं शिकलो. शेवटच्या 2 दिवसापूर्वी मामांच्या अंगात प्रचंड ताप होता, घसा दुखत होता, तरीही इलेक्शन होस्तोवर मला बसायचं नाहीये हे शिकलो आपण. म्हणजे आम्ही सगळेजण शिकलो. म्हणजे आपल्या इथनं पुढची येणारी गोष्ट म्हणजे आता सांगितलं जमदासने किंवा प्रदीप सरांनी पण सांगितलं की एकीच ठेवायची आपल्याला, दुसरं काय ठेवायचं नाही. म्हणजे येतील दिवस जातील, काही दुःखद घटना घडल्या, काही वाईट गोष्टी झाल्या आपल्या हातून, किंवा त्या सगळ्या टाळून आता पुढची 5 वर्ष आपली वज्रमूळ कशी राहील आणि आपले हे परिवर्तनचं नाव आणखीन भविष्यात सातत्याने कसं पुढे चालत राहील यासाठी आपल्या सगळ्यांना पाहायचं आहे किंवा करायचं आहे. मला आणखीन म्हणजे खूप बरेच काही गोष्टी आहेत. आपण अनेक मुद्दे आणि अनेक गोष्टी सभासदांना सांगितल्या आहेत की आपल्याला बदल काय करायचा आहे. तर त्या बदलावर सगळ्यांनी व्यक्तिशः लक्ष द्या, त्यानुसार चालू ठेवा आणि तुम्हा सगळ्यांना या सगळ्या आपल्या टीमला, परिवर्तनच्या टीमला सगळ्यांना मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. असं सांगितलं मुळात वज्रमुठीचा हे 5 गोष्ट म्हणजे पहिलं गोष्ट म्हणजे उत्तम मित्र, दुसरं गोष्ट म्हणजे योग्य दिशा, तिसरं गोष्ट म्हणजे चांगले विचार, चौथं गोष्ट म्हणजे उच्च ध्येय आणि 5वं गोष्ट म्हणजे नम्रता. हे जर एकत्र आले ना 5 गोष्टासारखं त्याची मूठ तयार होते आणि तीच वज्रमूठ तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाते. हाच मंत्र आपल्याला जपायचा एक सुंदर संदेश या ठिकाणी दिला. आमच्या पश्चिम भागाचं दमदार नेतृत्व आणि त्यांचा सहकारात चांगला असा अभ्यास आहे. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरदरावांना मी विनंती करतो की आजच्या या मंगलमय दिनी आजच्या निवडीबद्दल आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करावी. परिवर्तन पॅनलच्या प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळणारे राजूमामा जगताप, तानाजीराव फडतळे, गोरखदादा मेमाने, प्रदीपदादा कुंजे, राजेंद्र कुंजे आणि सर्व मान्यवर या ठिकाणी 2 वर्षापूर्वी सभापती निवडीच्या वेळेला महिला संचालिकेचा झालेला अपमान आणि तो अपमान सर्वांच्या जिव्हारी लागलेला होता आणि त्यानंतर गाळा खरेदी प्रकरण असेल, अशा अनेक चुका या ठिकाणी घडत गेल्या. या चुकांचा किंवा त्यांनी केलेल्या पापांचा गळा या ठिकाणी भरला आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी या निवडणुकीमध्ये परिवर्तनाची संधी मिळालेली आहे. आणि ही जी संधी आहे या संधीचं चांगल्या कल्पना राबवून या संधीचं सोनं करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सगळेजण बोलणारे मंडळी आता आपण ज्या देशामध्ये काम करतो हेच आपलं भांडवल आहे. परंतु भांडवल कसं वापरायचं, आकडे कसे जोडवायचे हे गणितात मास्टर असणारे आदरणीय विजयरावांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करावी. ते राजमामा असतील, तानाजीराव असतील, प्रदीप दादा आहे, गोरख दादा आहे, आमचे मित्र गणेशजी आहे आणि आपण सर्वजण त्यांच्याबरोबर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत इकडं तिकडं न करता ठामपणे उभे राहिलो. कारण हे उभं राहणं खूप महत्वाचं असतं. कारण आपण बऱ्याच वेळा पाहतो की आपण तालुक्यामध्ये काय असं नाही की बाबा आपण या बाजूला आहे म्हणजे याच बाजूला आपले मित्र आहेत, मित्र तर आपले त्या बाजूला आहे. आम्ही जवळजवळ माझ्या 30 वर्षाच्या नोकरीमध्ये 2 वर्ष सोडली तर 28 वर्ष मी त्यांच्यातच होतो आणि मग इथल्यापेक्षा माझे संबंध तिकडे जास्त असतात. परंतु ते संबंध जरी जास्त असले तरी ते व्यवहाराने काय नैतिकतेने ते त्यांच्याबरोबर राहतील. पण निवडणूक हा मुद्दा थोडा वेगळा असतो. ज्यावेळेस ती मंडळी माझ्याकडे आली त्यावेळेस त्यांना मी ठामपणे सांगितलं होतं, बाबांनो आपण सगळे एक होतो पण काही घटनेमुळं आपण आता थोडे वेगळे झालेलो आहोत, त्यामुळे यावेळेस मी तुमच्या बरोबर नाही आणि त्यामुळं तुम्ही काय माझ्याकडून फारशी अपेक्षा करू नका. कारण काय होतं मग त्यांनी गैरसमज पसरतो की बाबा हा माणूस त्या आमच्या माणसाबरोबर बसला होता, त्याबरोबर बोलला होता, तो त्याच्याकडे जात होता येत होता. त्यामुळे ठामपणे ज्यावेळेस मी शिक्षक समितीमध्ये काम करत होतो त्यावेळेस सुद्धा ठाम भूमिका असायची माझी. संजय लवांडे हा माझा चांगला म्हणजे एकदम जिवलग मित्र, संजय जगताप असतील किंवा आमचे जवळजवळ 12-13 शिक्षकांची म्हणजे एका वेळेला लागलेली शिक्षकांची टीम होती.
त्याच्यामध्ये मीच फक्त शिक्षक समितीत होतो, बाकी बहुतेक शिक्षक संघामध्ये होते. आणि तात्या आमचे पदवीधर मध्ये होते, तात्या म्हणजे दिनकर काम. पण मैत्रीच्या जागी मैत्री आमची जाग्यावरच होती. आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो, बोलायचो, कधी कधी संघटनेच्या बाबतीत एकमेकाबद्दल थोडंसं वाईटही बोललं जात असेल, परंतु ज्यावेळेस निवडणूक असायची त्यावेळेस आम्ही आमच्या विचाराशी कायम ठाम होतो. जरी संजय लावांडे पुढे उभे असले तर मी कधीही संजय लावांडेला मत दिलं नाही. किंवा मामा असतील, प्रदीप दादा असतील, संबंध आमचे होते. राजू मामा सेकंड इयरला होता, मी फर्स्ट इयरला होतो, संबंध आमचे चांगले होते. पण संघटनेच्या तत्वाशी तडजोड कधी केली नाही. आम्ही जिथं आहोत तिथं ठाम. ज्यावेळेस आम्ही समितीत होतो संघाला आमचा विरोध होता, काय विरोध करत राहिलो. आम्ही आताच परिवर्तन पॅनलमध्ये स्वाभिमानी शिक्षक समितीमध्ये आहे, शिक्षक संघाच्या बरोबर आहे, तर आम्ही त्यांच्या बरोबरच राहणार आहोत. फक्त ही युती आहे आपली, ही फक्त गरजेपुरती एकत्र आलो अशी न ठरता की आपण कायमस्वरूपी कसे एकत्र राहील याच्यासाठी 2 पावलं मागे पुढे सरायला लागलं तरी सरण्याची तयारी ठेवा. माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला नाही हाक मारली तरी चालेल, पण पतसंस्था चालायची असेल तर संचालक मंडळ महत्वाचं असतं. मी कुठेतरी मोठा नेता आहे, मग मी सांगतो आणि सगळ्यांनी ऐकावं. आता कुणी मोठा राहिलेला नाही. प्रत्येक जण फक्त स्वतःला मोठा समजतो, प्रत्येक जण मोठा असतो. पुन्हा तुम्ही हाक नाही मारली तो रुसतो, रागावतो आणि मग त्याचा बदला तो कुठेतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून माझी तळमळीची एक इच्छा आहे, ही जे जमून आलेला एकजूट आहे ती कायम राहिली. नाही तर काय होतं, कुणीतरी रुसतं, रागवतं, मग हा त्याच्या जवळ जातो, त्याच्या जवळ येतो, मग पुढचा म्हणतो अरे काय तुला तिकडे सन्मान नाही दिला, तू इकडे ये, तुला आम्ही सन्मानित करतो, तुला हे पद देतो. असं काय होणार नाही. म्हणजे याबाबत मी थोडंसं आमचं नेतृत्व तानाजीरावांशी बोललेलं आहे. पण आता या ठिकाणी आलं तर मला एवढंच सांगायचे की हे जे जुळून आले हे फक्त 5 वर्षापुरतं नाही तर कायमस्वरूपी कसं राहील यासाठी प्रयत्न करावे. सभापती आहेत, उपसभापती आहेत, आमचे गावाले सुधीर मेमाने आहेत, या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि पुढील 5 वर्षाचा काळ आहे, त्या काळामध्ये काय मागील काळामध्ये काय चुका वगैरे झालेल्या असतील तर त्या लय उगाळ्यात बसण्यापेक्षा त्याच्यातून बाहेर कसं येईल, पतसंस्था पुढे कसं जाईल, आपल्या व्याजाचा आपली 1% जो शब्द दिलेला म्हणजे 1 अंकीचा तो कसा पाळता येईल. याचं काय होतं, आपण शब्द देतो, काळ निघून जातो, वेळ निघून जाते, आपल्या विजयात आलेला आहे, सत्ता आलेली आहे आणि आपण त्या मुद्द्याला बघत देतो, तर मग काय होतं, लोक पुन्हा पुढच्या वर्षी त्या मुद्द्यावर बोलतात नाही का. त्यामुळे या 5 वर्षाच्या काळात 5व्या वर्षी न काढता अगोदरच्या 1ल्या 2ऱ्या वर्षी हा व्याजाचा दर 1% कसा कमी करता येईल, जी काय ओढी एफडी त्याच्यामध्ये काय जे नुकसान होते ते कसं टाळता येईल. तर अशा जर गोष्टी जर प्राधान्याने केल्या तर आपल्याला पुन्हा फारसा प्रचार करण्याची गरज भासणार नाही. कारण आपण कामानेच आपल्या ही पतसंस्था पुन्हा आपल्याकडे ठेवण्यामध्ये यशस्वी होऊ. आणि सर्वजणांनी ज्या या ठिकाणी येतात, कुणी कर्ज रोखाने आले येतं, कुणी कर्ज काढण्यासाठी येतं, चेक भरण्यासाठी येतं, ठेव ठेवण्यासाठी येतो, त्यांना कशी मानाने वागणूक मिळेल. कारण माणूस पैशाने जवळ येत नाही किंवा पदाने जवळ नाही, पण त्याच्याबरोबर जर तुम्ही सन्मानाने वागलं, त्याला हाक मारली, गोड बोललो, तर तुम्ही ह्या विजयाचं जर बारकाईने ऑब्झर्वेशन केलं असेल तर लक्षात सहज येण्यासारख्या गोष्टी आहेत. आपण 150-200 फरकाच्या गप्पा मारत होतो तर ते आपण यशस्वी करू शकलो नाही. कारण का, कारण काही मंडळी वैयक्तिक संबंध आहे, याच्यामध्ये पुढच्या संघटनेमध्ये फार मोठी ताकद आहे अशातला अजिबात भाग नाही. परंतु जी व्यक्ती आहे त्यांच्याकडे काही गुण आहे, कसब आहे, ते गुण त्यांनी कसब कामाला लावलं आणि वैयक्तिक का होईना पण त्यांनी प्रत्येकाने आपलं शीट काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आता जे संचालक मंडळी त्यांना माझी विनंती आहे की सर्वांना सामावून घ्या, गोड बोला, त्यांच्याशी चांगलं वागणूक द्या. कारण माणसाला चांगली वागणूक दिली की माणूस लगेच काय होतो बघा, लगेच त्याच्या मनामध्ये परिवर्तन होतो. त्याला काय कोणी पैसे पण कुणाला देत नाही, पण त्याला जर चांगली वागणूक दिली तर त्याच्या मनामध्ये परिवर्तन होतो आणि तो 14 इकडे टाकतो पण 1 तिकडे टाकतो. का, कारण त्याचे माझे चांगले संबंध येतो, माझे चांगलं बोलतो, चांगलं वागतो आणि याच्यामुळे आपण 15 करू शकलो नाही. तर आपल्याला द्वितीय ध्येय ठेवायचं असेल
ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की आपण नम्रतेने वागलो, पुढच्याला सन्मान दिला तर कदाचित आपण या वर्षीच आपलं या वेळेचं जे स्वप्न होतं ते पुढच्या वर्षी नक्की पूर्ण करून पुढील कार्यकारिणीला पुढील काळ चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा देतो. इष्ट काम करण्यासाठी स्पष्ट बोललेलं दोघंही श्रेष्ठ असतं. जे परखड भाषेत त्यांनी आपलं त्या ठिकाणी विचार व्यक्त केले आणि येणाऱ्या काळामध्ये विजयाची नियमावलीच विजयरावांनी घालून दिली. असं तुम्ही जा, एक संहिता करून दिली. धन्यवाद. यानंतर जे ना देखे रवी ते देखे कवी. ज्यावेळेस माणसाचा स्वाभिमान दुखावला जातो आणि मग कवी जन्माला येतो, ते आदरणीय विलासराव दुर्गाडे या ठिकाणी आपले विचार व्यक्त करते. मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो, कारण यामध्ये सगळ्यांचा अगदी खालीचा वाटा आहे. प्रत्येकाने तेवढे कष्ट घेतले असतील. दादा आधी इलेक्शनच्या वेळे बाहेर होता तरी तिकडून लक्ष ठेवत होता. मामांनी तर 24 तास वाहून घेतलं होतं. तानाजीराव 2:30 वाजेपर्यंत कष्ट करत होते. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने काम करत होता आणि त्यासाठी आपला जो प्रयत्न होता तो साध्य झाला नाही. त्यातले 6 महोदय गळाले असं लिहिलंय, पण 6 महोदयांना सुद्धा योग्य न्याय द्यायचं काम आपण या पतसंस्थेच्या माध्यमातून नक्की करणार आहोत. मुळातच पहिला आपल्या स्वाभिमानी आणि संघाचा एकच नारा होता की पतसंस्थेचा विकास हाच आमचा ध्यास, आणि त्यातूनच आम्ही काहीही बदल न करता पहिल्यांदा इथं पतसंस्थेत आल्यानंतर असं वाटतं की पूर्वीच्या जुन्या काळातली इमारत तिथं आलोय, तर ती पहिल्यांदा बदल भविष्य काळात दिसला पाहिजे. म्हणजे आपण ज्या इमारतीत काम करतो तिथं आलं की आनंद वाटला पाहिजे. ती साहित्य जुनं पुराणं वाटलं नाही पाहिजे. तिथून सुरुवात करा अशी माझी इच्छा आहे आणि ती तुम्ही नक्कीच पहिल्यांदा पूर्ण करताल. ही काही कमी पडणार नाही. त्यानंतर आर्थिक विषयात आता आपण म्हणतोय की आपण आपली पतसंस्था स्वायत्त झाली आहे. मला तसं वाटत नाही. आपण स्वायत्त करण्याच्या दृष्टीने जुन्या आताच आपली घोषणा होती की जुन्या म्हणजे रिटायर शिक्षकांचं ठेवी आपल्याकडे ठेवायचं आपण दिलं होतं. ते आताच आपल्या श्रीखंडे साहेबांनी सांगितलं की ते नक्की फायनल झालेलं आहे. आपल्याला अशा पद्धतीने ठेवी घेऊन, परंतु ठेवी घेताना ठेवी आणि व्याज, कर्ज आणि ठेवी यामध्ये ताळमेळ घालून हे काम केलं पाहिजे आणि आवश्यक तेवढ्या ठेवीत घेतल्या पाहिजेत, आवश्यक त्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि संस्थेचा विकास या आर्थिक विषयात कसा होईल या विषयाने आपण प्रयत्न केला पाहिजे. मध्यंतरी माझ्या कानावर आलंय की विजूला पतसंस्थेचा मोबाईल दिलेला आहे आपल्याला आणि तो फक्त ऑफिशियल टायमिंग मध्येच वापरायची परवानगी आहे. परंतु विजू इथून पुढे 100% मोबाईल कधी वापरू शकतो. काय अडचण येत नाही. त्याची संस्थेचे पैसे भरले जातील. फक्त त्यासाठी सभासदांना योग्य सेवा आपण पहिले देतच होता आणि भविष्यकाळात देताल याची खात्री आहे. फक्त विजू काय घ्यायचं आता बिनधास्त काम करायचं, मोठ्या व्हायचं. सगळ्या संचालकांचा आणि सर्व सभासदांना योग्य सन्मान देणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि आपण ते नक्की करताल. अगदी थोडक्यात प्रत्येक गोष्ट हळूहळू आपल्याला करायची आहे. सगळ्या गोष्टी एका पंचवार्षिक मध्ये करायच्या, परंतु ती एका वर्षात होणार नाही. प्रत्येकाने पहिल्यांदा आपण ठरवलं होतं, आपलं एक घोषणा होती की महिलांचा सन्मान. ह्याच्यावर आपण जवळजवळ मला वाटतं गेली 3 ते 4 महिने बोलत होतो आणि तो आपण पहिल्या स्टार्टला ठेवला. त्याबद्दल स्वाभिमानी आणि संघाच्या सर्व नेतृत्वाचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. अशाच पद्धतीने काम करत राहूया आणि अगदी जे निवडून नाही आले त्यांनी वाईट वाटायचे कारण नाही. ते 4-5 जण नाही आले, ते आले पाहिजे होते. त्यांनी नाराज न होता त्यांना योग्य सन्मान दिल्याची देणार आहे त्याची खात्री आपण पूर्वीच दिलेली. आधी दादांनी दिली, मामांनी दिली, अध्यक्षांनी दिली आणि राजाभाऊंनी दिलेली आहे. त्यामुळे कुणीही नाराज व्हायचं नाही. इकडे एक अध्यक्ष अजून एक बसले किंवा बरेच अध्यक्ष आहेत आणि आत्ताचा अध्यक्ष म्हणजे आपला कार्यकर्ता आहे. सरचिटणीस अध्यक्ष आपल्या अजिबात कुठलाही करत नाही. ते 24 तास स्वतः बांधील असतात. त्यांनी कुठली हायवे केलेली नाही. बराबरी अगदी सरपंच उचलण्यापासून सगळी कामं केली. असे कार्यकर्ते आपण नेते निर्माण करण्यापेक्षा मला वाटतं कार्यकर्ते निर्माण केले पाहिजेत.
आणि कार्यकर्ते जर ऍक्टिव्ह असतील तर संघटना वाढायला अजिबात अडचण येत नाही. आपण एक झालोय असं मला वाटतं. तरी सुद्धा पुन्हा भविष्य काळात अजून 5 वर्ष काळ राहत आहे, त्या काळात आपल्यात कुठलाही मतभेद, कुठलीही दुही राहणार नाही, कुठल्याही पदासाठी आपण एकमेकांशी भांडणार नाही, याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी संचालकांना स्वायत्तता दिली पाहिजे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. त्यांना काय वाटते आपलं लादण्यापेक्षा त्यांचं काय म्हणणं पहिल्यांदा ऐकलं पाहिजे आणि त्यांना योग्य सल्ले दिले पाहिजेत. आर्थिक बाबतीत, सामाजिक बाबतीत, बाकीच्या इतर गोष्टीला त्यांना योग्य ते सल्ले अवश्य दिले पाहिजेत. परंतु त्यांची काय इच्छा हे जाणून घेऊन हे गोष्टी केल्या पाहिजेत असं मला वाटतं आणि ते आपण आपले नेतृत्व नक्की करेल एवढी खात्री बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. यांच्याकडे 2 केंद्रांचा पदभार आहे. अतिशय आवडीचे शिक्षक, आवडीचे केंद्र म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे. दिवे केंद्र आणि दिवडी केंद्राचा पदभार सांभाळणारे आदरणीय प्रतापजी मेहमाने साहेबांना या ठिकाणी जायचे कामानंतर त्यांना मी विनंती करतो की आपल्या या ठिकाणी शुभेच्छा. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि खूप आनंद वाटला काका आणि काका तुम्ही तुमच्या पंचवार्षिकला नव्हता, पुढच्या पंचवार्षिकला आम्ही नाही, पण या पंचवार्षिकमध्ये असताना या आनंदोत्सवामध्ये सहभाग घेता परत आम्हाला तर नाही, परत तुम्हाला मतदान करायला सुद्धा आम्ही असणार नाही. आणि बऱ्याच दिवसाच्या कालखंडानंतर राजाभाऊ सोसायटीमध्ये आलोय. त्यावेळेला तुम्ही आमच्या बाजूला आम्ही बाजूला होतो आणि तेव्हापासून मी सोसायटीत आलेलो नाही, मी आज आलो. एक स्वाभिमान असतो, अभिमान असतो, ज्याला ज्याचा त्याच्या विचाराचा गर्व असतो. आता जर आपण सगळे एक झालोय, उद्याचा भविष्यकाळ तिथं म्हणजे इतकं आता चांगलं आहे. किती दिवस तुम्ही असं परिवर्तन स्वाभिमानी वेगळे सांगायचे म्हणायचे. आता एक कुठंतरी प्रवाहामध्ये जात असताना भविष्य काळामध्ये पुढच्या पंचवार्षिकला जी मंडळी असणार आहे समोरच्याला उभं राहायची इच्छा सुद्धा व्हायची, लढावा सुद्धा लागायचं नाही. साडवा मला तर काय तुम्ही बोलवायचं सांगितलं म्हणजे त्यावेळेला असो. अतिशय आनंद आहे मनापासून. चांगला कारभार होईल. राजाभाऊ सरकार अभिमान त्या सोसायटीमध्ये या संचालक मंडळामध्ये आहे. प्रदीपचा काय असला तरी लक्ष मात्र त्याचं इकडंच असतं. काय अडचण आली प्रश्न नाही, मामा आहे. आणि सगळ्यात जास्त कौतुक मला मामाचं करायचंय, तानाजीरावचं करायचंय आणि आमच्या गणेशरावचं करायचं. इतकी पळाली मंडळी ते आम्ही पण होतो नाही असं नाही, पण आमच्यापेक्षा कितीतरी पटीने मंडळी पळाली. आणि एकदम जसं शिवनच्या भाषेत सांगायचं त्यांचे मायक्रो प्लॅन होतं, प्रत्येक गोष्टीचा मायक्रो प्लॅन होता. म्हणून आपल्याला इथपर्यंत बसता आलं. ही काही एवढं सोपं नव्हतं. खरंच तर विद्यमान सत्ताधाऱ्यांना पाडून सत्ता मिळवून सहज एवढं सोपं नसतं, इतकं सोपं नसतं. आणि ते आपण सगळ्यांनी पार पाडले. खूप चांगली मेहनत सगळ्यांनी घेतली. करताना तर काय नाही, 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष 8 वर्ष 10 वर्षाला कारभार निश्चित चांगला होईल. आणि जे मुद्दे जे आपण त्याच्यामध्ये वचननाम्यामध्ये घेऊन गेलं ते सगळे मात्र कसल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण झाले पाहिजेत. आणि त्याची सुरुवात पण झाली असं मी नक्की म्हणेन. कारण एका आपल्या महिलेला आपण सुरुवातीलाच या चांगल्या पदाची संधी दिली. याच्यावरून समोरच्याला वाटणार आहे किंवा आपल्या सामान्य सभासदांना वाटणार आहे इलेक्शन संपले, आता सोडून द्यायचा विषय. सगळेच आपले मित्र, सगळेच आपले शिक्षक, आपल्या पद्धतीने आपण काम करूया आणि चांगली दिशा या ठिकाणी इतर पतसंस्थेला असेल किंवा जिल्ह्याला देऊया अशा प्रकारचे या ठिकाणी थोडक्यात सांगतो. आणि पुन्हा एकदा या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. व्यक्तीने एकी केली की भिंत तयार होते आणि भिंतीने एकी केली तर घर तयार होतं. काकांना माहितीये हे घर स्वाभिमानी आणि शिक्षक संघाचं आता उभं राहिलेलं आहे. हे सजवायचं काम संचालक मंडळाच्या हातात आहे, ते करावं असा संदेश पत्रकारांनी या ठिकाणी दिला. धन्यवाद. यानंतर त्यांनी हवेलीच्या भागामध्ये आपलं दमदार नेतृत्व म्हणून काम केलं आणि आपल्या सर्व संचालक मंडळांना घरोघरी पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं ते प्रभारी केंद्र प्रमुख मेहमानी या ठिकाणी शुभेच्छा देतो. निवडीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले केंद्र प्रमुख
समितीचे अध्यक्ष मामा, त्याचप्रमाणे आमचे नेते प्रवीण दादा, त्याचप्रमाणे नेते तानाजीराव, त्याचप्रमाणे माणिक काका, त्याचप्रमाणे या ठिकाणी समोर आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले जनता, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व संचालक आणि पत्रकार बंधू भगिनींनो, खरं तर या ठिकाणी परिवर्तन पॅनलने त्या ठिकाणी सुरुवातीला जी काही दिशा घेतली होती हे सर्वांनी मिळून सर्वसमावेशक असा या ठिकाणी पॅनल तयार केला आणि त्याच्यामध्ये सर्वांनी या ठिकाणी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून, स्वतःची मतं बाजूला ठेवून जे जे काही नेते मंडळी सूचना देतील त्याप्रमाणे या ठिकाणी सर्वांनी चांगल्या प्रकारची भूमिका घेतली आणि त्याच्यामुळं या ठिकाणी तानाजीराव जगडे, पत्रकार जेजुरी हे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपण कुणाला तरी मानायला शिकलं पाहिजे. इथून पुढे भविष्यामध्ये एकमेकाला मानण्याची जी काही पद्धत आहे ती कुठेतरी ऱ्हास होत चाललेली आहे. समोरच्या पॅनलमध्ये सुद्धा आपल्याला जे काही हे बाबी दिसल्या त्याच्यामुळेच झालेले आहेत की वैयक्तिक म्हणून त्यांनी माणसं गाठली आणि वैयक्तिक ते निवडून आलेले आहेत. खरं तर त्याप्रमाणे जर त्यांनी केलं नसतं तर ते निवडून आले नसते. आणि म्हणून माझी एक सगळ्या नेते मंडळीला आणि कार्यकर्त्यांना विनंती की आपण कुणाला तरी मानायला शिका आणि जर आपण कुणाला मानायला शिकलं तर त्या ठिकाणी त्यांनी जे काही शब्द टाकलेले ते आपण मानू आणि पुढच्या भविष्याच्या पंचवार्षिक मध्ये जे जे काही आपल्याला विकासाची कामं करायचे ते त्या ठिकाणी एका दिशेने होतील, चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी विकास होईल. आणि एक सगळ्यांना आता या ठिकाणी विनंती मामा करायची मला तुम्हाला दादा की आपण आता या ठिकाणी आपलं परिवर्तन झालेलं आहे आणि हे परिवर्तन झाल्यानंतर या ठिकाणी हवेली सारख्या ठिकाणी असेल किंवा उरुळी सारख्या ठिकाणी असेल, या ठिकाणी मला वाटतं आपण परिवर्तन पॅनलने पेढे वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवावा आणि आम्ही तर हवेलीला त्या ठिकाणी तुमच्या संचालक बोर्डाचा सगळ्यांचा सत्कार ठेवणारच आहे. या ठिकाणी चंदू चं आमचं ठरलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम आम्ही करणार आहोत. सुरुवातीला आम्हाला ज्यावेळेस हवेलीमध्ये हे निवडणूक लागल्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी गोळा केले. आपल्या भागातले सगळे तरुण मंडळी आहेत त्यांना त्या ठिकाणी आम्ही एकत्र गोळा करून जी काही परिवर्तन पॅनलची दिशा आहे ते त्यांना सांगितली आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी त्या लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं की घर टू घर आम्ही जवळजवळ बऱ्याच लोकांना, महिलांना घेऊन एकदा गेलो. त्याच्यानंतर बाकीचे काही कार्यकर्ते आले त्यांच्याबरोबर A to Z घरापर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्याच्यामुळं हे जे काही कार्यकर्ते आहेत ह्या तरुण मंडळींना आता मामा तुम्ही थोडी संधी द्या, तरुणांना संधी देऊन त्यांच्याकडून काम करून घ्या. तुम्ही पळायचं आता थांबवा की जेणेकरून तुमचे शब्द ते मानतील आणि त्याच्यातून त्या ठिकाणी नवीन काहीतरी कार्य तयार होईल आणि त्यामुळं काय होईल की समोरचा शब्द मानायला शिकेल, काम करायला शिकेल आणि त्याच्यातून आपल्याला अशा प्रकारची भावना जी काय आता परिवर्तन पॅनलमध्ये 6 उमेदवार पडलेले आहेत ते एकही उमेदवार त्या ठिकाणी आपला पडणार नाही, कारण तुम्ही ही सवय लोकांना लावा. आणि दुसरी गोष्ट जे काही या ठिकाणी सभासद बंधू भगिनी येतील त्यांना चांगली वागणूक द्या. इथं आल्यानंतर त्यांचा पदाधिकाऱ्यांचा सत्कार एक वेळेस नाही झाला तरी चालेल, त्यांना चहापाणी नाही झालं तरी चालेल, पण सभासदांना इथं या ठिकाणी सभापती आणि कार्यकारी संचालक आपण त्या ठिकाणी त्या सभासदांचा सन्मान कसा होईल हे प्रामुख्याने पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जे काही आता हवेलीमध्ये जवळजवळ 25 या ठिकाणी नवीन सभासद होणार आहेत, तर मामा त्याच्यासाठी आपण एक यादी घेऊन त्या ठिकाणी आम्ही तुमच्याकडे ते नावं देणार आहे आणि त्याचं सुद्धा एकत्रित आपण त्या ठिकाणी त्यांना सभासद करून घेऊ. अशा प्रकारे एक थोडं जे काही नाराज मंडळी आहेत, जे काही आपल्याला या ठिकाणी काय उणीवा आपल्या राहिलेल्या आहेत
त्याच्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत आपण आता थोडं थोडं ज्या त्या भागातल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी नियोजन द्या मामा. 5 वर्षानंतर आपण नियोजन करण्यापेक्षा आतापासूनच नियोजन आपण प्रत्येकाने करावं, जेणेकरून ती माणसं आपल्या जवळ आली पाहिजेत. अशा प्रकारची कामगिरी आपण करावी. या ठिकाणी थोडं जास्त बोललो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सगळ्यांना आपल्याला आता मिळाले, परंतु शे बीज कधी पेरलं गेलं? 2 वर्षापूर्वी पेरलं गेलं. ह्या सभागृहात मी तिला साक्षीला आहे. ह्या सभागृहात काय झालं, काय नाट्य घडलं त्याला मी सर्वस्व साक्षीदार आहे. त्या दिवसापासून आम्ही एकच ध्येयाशी बांधतो होतो, एका महिलेचा कधीही अपमान नाही झाला पाहिजे. आपण जेंट्सचे समजलं, पण महिलेला कधीही दुखावली नाही पाहिजे, महिलेला कधीही अपमान नाही झाला पाहिजे. ह्या विषयाने आम्ही त्या दिवसापासून पेटलो आणि त्याचं फलित आज आपल्या सगळ्यांना मिळाले. आपल्या सभापती आम्हाला म्हणजे डोळं भरून आमच्या सगळ्यांच्या याच्यात पश्चिम पट्ट्याचा असो किंवा आपल्या सगळं पूर्ण तालुका असो, पश्चिम पट्ट्याचा याचा विषय नाही, संपूर्ण सगळ्यांचाच विषय हा. एक महिलेला संधी मिळाली, आपण दाखवून दिलं जे आपल्या जाहीरनाम्यात होतं ते आपण सर्वांनी विरोधक कोणाला म्हणायचं नाही, पण सर्वांना दाखवून दिलं आपण की आम्ही काय केले ना, आम्ही काय करतोय ती. आणि इथून पुढे पण संपूर्ण एमडी असतील किंवा उपसभापती असतील, सभापती असतील, या सर्वांना हात जोडून विनंती आहे, इथून पुढे पण आपण येणाऱ्या 5 वर्षात हेच दाखवून द्यायची आम्ही करतोय, प्रामाणिकपणे करतोय, हेच फक्त दाखवून द्यायची. एवढं बोलून सर्वांना शुभेच्छा. गाडी जाऊ द्या. गाडी जाऊ दे, गाडी जाऊ दे, एक मिनिट, गाडी जाऊ दे, गाडी जाऊ दे. परिवर्तन पॅनलचा, परिवर्तन पॅनलचा. राजे गाडी उभी राहिली.